बुद्ध की निर्वाण धातु, बुद्ध की धम्म धातु, बुद्ध की बोधि धातु, धम्म की निर्वाण धातु, धम्म की ज्ञान धातु, धम्म की बोधि धातु, संघ की निर्वाण धातु, संघ की धम्म धातु, संघ की बोधि धातु। धातू आपण ज्याला धातू म्हणतो, धातू काय असते? ही धातू ही एवढी मोठी प्रकृती दिसते, निसर्ग दिसतोय. हे निसर्गाचं एवढं मोठं वलय आहे. या निसर्गाचं आतलं बाहेरचं सगळं रहस्य तथागत जाणतात. त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतो की नाही आपण. हे साधी गोष्ट नाही आहे. अपमानो बुद्धो, अपमानो धम्मो, अपमानो संघो. प्रमाण नाही आहे बुद्ध धम्म संघांच्या गुणांना मोजण्याचं. कोणत्या मोजपट्टीनं मोजाल? नाही आहे. प्रमाण नाही आहे, वस्तुमान नाही, वजन नाही आहे. कसं मोजायचं? बुद्धाचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण. बुद्धाच्या 9 गुणांमध्ये धम्मच साठवलेला आहे. धम्माच्या 6 गुणांमध्ये धम्मच साठवलेला आहे आणि संघाच्या 9 गुणांमध्ये धम्मच साठवलेला आहे. या बुद्ध धम्म संघाच्या 24 गुणांचं व्यक्तीकरण म्हणजे सम्यक संबुद्ध होत. अद्भुत या शब्दावर आपला विश्वास नाही आहे. अद्भुत, ही प्रकृती अद्भुत आहे की नाही? प्रकृती आपल्याला दिसते ना. प्रकृती निसर्गाकडे पाहतोय, किती अद्भुत दिसतंय. याचं रहस्य आपल्याला आता माहिती आहे का? नाही आहे ना. पण बुद्धांना एकीकडे प्रकृती, दुसरीकडे बुद्ध. तुलना केली तर ही प्रकृती श्रेष्ठ आहे की बुद्ध श्रेष्ठ आहे? प्रकृती नाही. बुद्धामध्ये एवढं बल असतं, तसं बल तनुजंग, की नवीन प्रकृती आपल्या इत्तिबलानं निर्माण करू शकतात. एवढं बल असतं. प्रकृतीमध्ये तो दम नसतो. प्रकृती गुलाम आहे, ती आपल्या नियमांनी चालते. उपादवय धम्मिनो, अनिच्छावत संखारा उपादवय धम्मिनो. याला निसर्गाचा नियम म्हणतात, निसर्गाचा धर्म म्हणतात, निसर्गाचा स्वभाव म्हणतात. निसर्गाचा स्वभाव, निसर्गाचा नियम, निसर्गाचं तत्व, निसर्गाचा धर्म कोणता आहे? अनिच्छावत संखारा उपादवय धम्मिनो. जे जे उत्पन्न होत, जे सार, जे जे उत्पन्न होत ते नाश पावणार असतं. याला परिवर्तनशील म्हणतो. परिवर्तन म्हणजे उत्पन्न होऊन नाश पावणं. हा लोकीय स्वभाव म्हणतात, लोकीय धर्म म्हणतात, लोकीय नियम म्हणतात. लोकोत्तर नियम माहिती नाही ना. लोकोत्तर चित्त, त्या लोकोत्तर चित्ताच्या आधारावर लोकोत्तर नियम कळतो, लोकोत्तर स्वभाव कळतो, लोकोत्तर धर्म कळतो. आपल्याला ती नाही माहिती. नाही ना. ज्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार करून हे
धम्म सौंदर्य स्थापित केलेलं आहे. त्यांची श्रद्धा पहा, श्रद्धा ही बोधी आहे, बोधी आंधळी नाही आहे. भगवंताचा हा सद्धम्म अंधभक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड आणि काल्पनिकतेला अजिबात स्थान नाही आहेत. आपले सायंटिस्ट देखील कल्पना करतात. भगवंत बहा सिद्धार्थ गौतमाचा, ज्याचं नाव सुकिती लहानपणी ठेवलं जात. सुकिती ते लुंबिनीच्या जे 84,000 स्तंभ आहे त्यापैकी लुंबिनीचा सम्राट अशोकाने जो त्या स्तंभावर लिहिण आहे त्याच्या आईचं नाव लुंबिनी देवी आणि सुकिती. पुढे सिद्धता केली, सिद्धार्थ नाव. हा सिद्धार्थ गौतम हे बाळ जन्माला आलं, अद्भुत सुत्त, नावच सुत्ताच आहे बरं का, अद्भुत आहे, खरंच अद्भुत आहे. बाळ जन्माला आलं तर ते 7 पावलं चाललं. बरं तुमचा विश्वास होईल का, आहे का? तुमचा विश्वासच नाही बसत. तिथे सुत्तात काय लिहिलंय माहिती आहे? ते पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला, उत्तर दिशेला आणि दक्षिण दिशेला, वरच्या दिशेला आणि खालच्या दिशेला, 6 दिशेमध्ये ते 7 पावलं चाललं असं लिहिलंय. आपण तर फक्त बाळ जन्माला आल्याबरोबर 7 पावलं चाललं एवढंच एकच ऐकतो, त्याच्यावर विश्वास आपला नसतो. सुत्तामध्ये असं लिहिलंय की 6 पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, वरची आणि खालची दिशा, या 6 दिशेला ते चालले. 7 पावलं चालले आणि तिथे कमळाचे फुलं उमलले. आता कोण विश्वास ठेवला या गोष्टीवर? हे बघा, बुद्धांच्या जीवनातल्या ज्या विशेष गोष्टी खरंच अद्भुत आहेत. प्रकृतीशी तुलना तुम्ही कराल, सारीपुत्र प्रज्ञा विहारी आहे, बुद्धांच्या नंतर तेच हुशार आहेत. भगवंत म्हणतात की धम्मचक्र अनुप्रवर्तन केवळ सारीपुत्र करू शकतात. हा शब्द ऐकला ना? दुसऱ्या व्यक्तीची हातोटी नाही. आपल्याला शब्द त्रिपिटकातले मिळून जातात आणि आपण बरसतो, मग वादविवादात पडतोय. पडले की नाही? धम्मचक्र प्रवर्तन हा शब्द त्रिपिटकातला सापडून गेला आणि आपण जवळपास सगळेच म्हणत आहोत आम्ही काय ना तुम्ही काय. 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूरच्या पवित्र भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तित केले. भिंताडा रंगतात की नाही? पालीचे जे जाणकार आहेत, त्रिपिटकाचे जे जाणकार आहेत, आपल्याला हसतील बरं, तरी आपल्याला सवय झाल्या. एका शब्दाचा वापर इतका हातोटीनं केला जावा. भगवंताची ही वाणी ही स्वतःमध्ये एवढी परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे, ह्याच्यामध्ये जोडतोड करण्यासाठी तुमच्या आमच्यासाठी काही शिल्लक ठेवलं नाही. बरं, आपल्या पुढे कमीत कमी मोगलान व्याकरण, कच्चायन व्याकरण, सद्यनीती व्याकरण उपलब्ध आहे ना. एक तर आपण बरोबर वाचन करत नाही, नीट वाचन करत नाही, समजून घेत नाही आणि जसं आपल्याला कळतं तसं भक्कमपट्टी करत असतो. त्यामुळे हे मिथ्या ज्ञान हे सामाजिक स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे, खरंच हानिकारक आहे. 3 शरण आणि 8 शिलाची याचना मी करून घेतली, पुस्तकांमध्ये नाही आहे. पारंपरिक देशातल्या आहे पुस्तकांमध्ये, ते आहे त्रिपिटकात. मी काय वदवून घेतलं माहिती आहे ना? ओकास मह्यंग भन्ते संघ, संघ मंचावर आहे तर संघाला याचना केली जाते.
खमा याचना. ओकास वंदामी बनते संगो द्वारत्त येणं मयंकत्तंग. आता मया नाही, एकवचनी नाहीये, बहुवचनी आहे. तुम्ही एक नाही आहात ना, बहुवचनी उपासक उपासक आहात, तर आम्ही म्हणाल की नाही. मय्यंग बनते संग, ओकास मय्यंग बनते संघाने आम्हाला अवकाश द्यावा, वेळ द्यावी. त्यासाठी द्वारत्त काया वाच्या मनाद्वारे काही अपराध घडले असतील तर आम्हाला क्षमा करा. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा 3 शरण 5 शील 8 शील ग्रहण करतो. कशासाठी ग्रहण करतोय? उपोस दानं दत्वा उपोसत कम्मं कत्वा तं अस्सादेति अभिनंदन्ति. रागो उपज्जति, दोषो उपज्जति, मोहो उपज्जति, माना उपज्जति, दिट्ठी उपज्जति, विचिकित्सा उपज्जति, औदच्च उपज्जति, दोमनसंग उपज्जति. ध्यान केलं ना आपण तर हे आनापान आणि इतरत्र शमत भावनेचे कम्मठान. तुम्ही कोणत्या धर्माचे लोक, तुम्ही कोणत्या स्वभावाचे लोक पहा. धम्म माझा स्वभाव असतो रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी 390 प्रकारच्या स्वभावाचे आम्ही तुम्ही माणसं, सगळी जगातली माणसं, सगळ्या संप्रदायाची. आणि आपला स्वभाव आपण स्वतः निर्माण केलेला आहे, याला बाह्य शक्ती कुठलीही जबाबदार नाही. भगवंताचा पहिला वर्षावास, पहिला वर्षावास अद्भुतच आहे ना. साऱ्या घटना एवढ्या अद्भुत आहेत. अपमानो बुद्धो, अपमानो धम्मो, अपमानो. रत्न आहेत, 3 रत्न असे आहेत ज्यांना मोजण्यासाठी मोजपट्टी नाहीये वस्तुमान वजन कुठलंही नाहीये. पण श्रद्धा आपली लंगडी पडते, आंधळी पडते. या बुद्धांच्या, धम्माच्या, गुणांच्या, संघाच्या गुणांवरती परिपूर्णता आणि परिशुद्धतेचं हे काजे वलय असतं ना, ते आपल्यामध्ये नाहीये, खरंच नाहीये. त्यामुळे हे 69 वर्ष उलटून गेलीत बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीची, तरी आपलं लंगडपण, आपली श्रद्धा अजूनही लंगडी आहे, मिथ्या आहे, परिपूर्ण परिशुद्ध नाहीये. त्यामुळे 3 शरण 5 शील, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात 3 शरण 5 शील 8 शील, उपसताच्या दिवशी 8 शील. पण त्याची उद्देश पत्रिका माहिती झाली की नाही? वदवून घेतलं तुमच्याकडनं. संसार वट्ठ दुःख तो मोचना थाय, निब्बानस्य सच्चीकरण थाय. या संसार चक्रात तुम्ही दुःखी आहात ना, या सगळ्याच प्रकारच्या दुःखातून सुटका करून निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी भंते संघाने आम्हाला 3 शरणासकट 8 शील प्रदान करावे. उद्देश पत्रिका समजली? 3 शरण 5 शील 8 शील ग्रहण कशासाठी करतोय? सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून सर्व प्रकारच्या दुःखातून सुटका करावी, मुक्त व्हावं, हे उद्देश पत्रिका घेऊन आपण 3 शरण 5 शील व 8 शील ग्रहण करतो. उद्देश पत्रिका समजली ना? आता हे पारंपरिक देशात त्यांना मुखत आहेत बरं, ते अनपण असले तरी. आता म्हणते ज्ञानज्योती नाव आहे, पण अज्ञानाचं सगळं ढोबर भरले. त्याचं काय? मला पुस्तकं पाहावी लागली का? 3 कठीणची वरदानामध्ये, बांगलादेशामध्ये कठीणची वरदानाची मला पुस्तकं पाहावी. अरे कठीणची वरदानाची ती गाथा कशी आहे पाहून घ्या. आता त्यांना पारंपरिक देशातल्या उपासक उपासिकांना कठीणचीवर डोक्यावर घेतात आणि ते गाथा बोलतात. आपण काय म्हणायचं तर मला पुस्तकं धुंडाळावी लागली अशी. आता ते हसत नसतील काय? बर किती माझा नाव आहे ज्ञानज्योती. अरे अरे गेलं तुझं पानदांड वाजलं. काय करणार आहे? चक्रवाले